थांबलं 5 मिनिटं ऐका ना रोज जायचो मी तिथून जाणं येणं माझं तिथूनच तुम्ही काय सांगितलं थोडस सर ते थोडं जास्त करेल ना ते नंतर लागेल आपलं असं आहे का मेडिसिन लिहून दिलं बाकीचं बरं ट्रीटमेंट तरी गायची कमळ सुजेली तरी गायची गॅरंटी नाही मग ट्रीटमेंट करून मी गायची विषय द्या सोडून 35,000 रुपये करता लेट डिसिजन घेतला आम्ही लगेच घेऊ शकत नाही योग्य डिसिजन आणि लवकर झालं पाहिजे योग्य डिसिजन जातो माझं काम कसं सांगितलं त्यांनी डॉक्टर सांगू ओरिजिनल वाळकरी म्हणून डॉक्टर सांगू ओरिजिनल वाळकरी म्हणून डुप्लिकेट आहे सांगू असं मी सांगू असं आणि त्याला दिसतं बस पॉज करून घ्या कोण माणूस पाठीवर राहत राहू पाटाची दाबायची ना काही खाली नाही पाहिजे काय परत चालतच नाही जय मल्हार तिकडे असतील मग आमच्या आंधळे बोलले भाऊ याचे मित्र आहे आम्ही बोरकी डॉक्टर ते नसले तर मग नाही इलाज नाही तोपर्यंत नाही कोणी एक हा दुसरा इथूनच ॲडिजन हे बघ तुमच्यामुळे म्हणजे तुम्ही होते म्हणून वाल्मिक गालात बघ बाबा नाही मला मंगेश बघ ॲडिजन म्हणजे काय असतं लय मेजर प्रॉब्लेम आहे गाईमध्ये हे बघा इथूनच पोट चिटकलेले हे बघा इथून म्हणजे हिला 100% पुढे काहीतरी घुसेल ते साईडला चिटकून गेलंय त्याच्यामुळे वाघोळ सुद्धा कमी होती खूप कमी काहीच नाही वाघोळ अर्धा 1 तास पाऊण तास करायचे 8 तास नव्हते का आता बंद करू शकतो व्हिडिओ स्टॉप बरं का रे लिव्हर मोकळं करून राहिलो मी आता पूर्ण लिव्हर काढतोय तिने किती कोणते गावात नाही हे बघ ना बरोबर आहे सर एवढे आणि तार हृदयाकडे नव्हती तिरपी लिव्हरच्या बाजूला होती म्हणून तिकडे लिव्हरकडे ही तार जर हृदयाकडे गेली असती त्याच्या वातावरून गेली त्यात कंबळ वगैरे एकच झालं गडी करून झाला गडी करा गडी प्लास्टिक वगैरे नाही ना काही पण रोमेनचं पीएच खूप दिवसाचा डिस्टर्ब येईल त्यामुळे हे आतून आहे ना काळा पडत नाही आतून नाही त्याला तर सारखं काहीच राहिलं नाही एकदम चिकन झालंय दाढीत घालून द्या दाढीत काहीच्या नाही पण ते लय दिवस तुमच्या काज लय दिवस हा आता कुणी करायचं चालू करून दिलं
हा तुला व्हिजिट आहे का जेवायला आता मी लिहून देतो यांना देऊन दे सगळं उद्या करून देऊ 5 दिवस रेग्युलर आजचं हे करू तर सगळं आता सगळं फायनल सगळं आता सर्व फायनल होणार त्याच्याकडून आता सगळं आहे आज काहीच म्हणायचं नाही. वगैरे डबल अँटीबायोटिक आजच होऊन जाणार फक्त लिहून देतो लावून ठेवा उद्या कंटिन्यू करून उद्यापासूनचे 5 दिवस 5-7 दिवस गण शिसुदेने खेळलेले काय अशी कांडी वगैरे दिली. ऑपरेशनचे 5 आणि पुढं 5 दिवस 1.5 ते 2,000 मेली ना त्या दिवशी नाही तुम्ही पोरं म्हणतात मेली ती काय आता त्याचे गेले असते लोकांच्या हा हो तीच साबळेची काय होती ना एक ती तळ्यावर गेलं होती बाजूला हॅलो म्हणजे मी नुसती माझी माहिती नाही सांगत जे मास्क कंडन आहे ना सडलेले ते आमच्याकडचे कुलकर्णी डॉक्टर सारखे जे MSc होते ना ते लोक सुद्धा काढते हातच घालते नाही हे बघ ना बरोबर आहे एवढे तार पण किती आणि तार हृदयाकडे नव्हती तिरपी लिव्हरच्या बाजूला होती. म्हणून तिकडे लिव्हरकडे ही तार जर हृदयाकडे गेली असती खरं झालं काय गायच्या वातावरून गेली त्यात कंबळ वगैरे गाडी झाला एकच झाला गडी करून झाला गडी करा गडी प्लास्टिक वगैरे नाही ना काही पण रुमेनचं पीएच खूप दिवसाचा डिस्टर्ब येईल काळा पडत त्यामुळे हे आतून आहे ना काळा पडत नाही आतून नाही त्याला तर काहीच राहिलं नाही एकदम चिकन झालंय दाढीत घालून त्या दाढीत काहीच्या नाही पण ते लय दिवस आलं तुमच्याकडे आज लय दिवस आले हा का आणि पुढं 5 दिवस 1.5 ते 2,000 मेली ना त्या दिवशी नाही तुम्ही पोरं म्हणतात मेली ती काय आता त्याचे गेले असते लोकांच्या हा हो तीच साबळेची काय होती ना एक ती तळ्यावर गेलं होती बाजूला हॅलो म्हणजे मी नुसती माझी माहिती नाही सांगत जे मास्क कंडन आहे ना सडलेले ते आमच्याकडचे कुलकर्णी डॉक्टर सारखे जे MSc होते ना ते लोक सुद्धा काढते हातच घालते नाही बाजूला डायरेक्ट पोट फोडून तार काढत काहीच उपयोग नाही हे चढून काढले याचं डायरेक्ट इन्फेक्शन मध्ये पाणी होऊन जातं ना त्याचं काय हेच माहित नाही हेच काय ती समज आता की सगळे गोळे काढले स्वतः कुलकर्णी आपण पाचरलो होते तरी त्या पिरियडला पाचोऱ्याच्या इकडच्या शिरसगाव इकडचं ऑपरेशन माझ्याकडे काढून टाकायचं पाणी होतं ना बाटली पाणी बघ मगच ब्लड निघायचं लगेच क्लॉटिंग झालं ना
म्हणजे ब्लड फ्लो वरला वाहणार बोल पाड पर याला लगेच जखम बरी होत. ब्लॅडर आलं ना आता हे ऑपरेशन करायचं काय समजा आता विशालने पाहिलं विशाल पाहून आज मधले पार्टची माहिती पाहिजे ना. माझ्याकडे फोटो आहे खेलदारी म्हणून मुठभर लोखंडे मुठभर भेटीतले पत्र्याचे तुकडे खिळे तारी मुठभर लोखंडे व्हिडिओ आहे फोटो आहे माझ्याकडे. बुटीत काढलं तेवढं तरी काय 50% चारा खात होती. स्वतः पाहिजे डीपीला खाड्याला सुद्धा राहत्यामध्ये चिटके हा सागर बोल. बर काय परिस्थिती आहे तिला सध्या 103.3 टेम्परेचर आहे आता. बरं काय अडचण नाही आपल्याला आणायला देशील द्यायचंच आहे. हा बरं उठायला आज सकाळपासून बसेलच आहे. हा उठवले नाही का रात्री उठली होती सकाळी उठली होती थोडी. हा पण म्हणजे उठायला आता तिला उठायला पटकन उठते का कालच्या सारखीच आहे अजून. ना उठायची पटकन टाइमच लागत थोडा टाइमच लागत. हा बरं बरं चारा चारा उठायला चालेल हा चालेल चालेल. जास्त वेगळं आहे का त्यांना थोडं काम चित्रचा व्हिडिओ आहे का बाबाचे समाधान बाबा नाही आता जर ते केलं ना आता जर बघेल काय म्हणजे की या गावड्या तुझं नका कॅल्शियम कमी होऊन जातं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. तर तुझा गावड्या पुढे असेल त्याचं पुढं चालत खाली दुधात चालत मला ती गमत तुम्ही काही म्हणत म्हशी 2 लिटर दूध कमी किती त्या खाट्या नाही तरी तुम्ही पैसे पोट दाबा तिकडून त्या बाजू नाही नाही पोट 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 कुस दाबा म्हणजे जे बाजूला जी गेलेली हवा आहे ना पोटाच्या बाहेर साईडच्या पोकळीतली ती काढावं लागते आपल्याला. नाही निघाले हा ती काय होते नाही तर नंतर आहे ना कातडी खाली पांगून हे काय नाही खरे ऑपरेशनची क्वालिटी टाइम लागतो नाही तर परत काही विषय नाही लांबून पाहिली तर काय ओळखू येत नाही कॉम्प्लीट आणि एकदा केस जर येऊन गेले तर काहीच नाही राहत. काय बोलतो जसं का आपण आदर्श करून घ्या समजून घेतलं माणसं. आमचं एकही चीज लीक होत नाही माझी एकही गाडी लीक होत नाही कधी. बस आता कर पाच थोडंफार दुःख आहे थोडंसं सहन करावंच लागेल ना. सादर सरकार काय असे पद्धत वापरते काय काय कॉम्पिटन्स नाही त्यांना टाकी कोणीच टाकी प्रोडून घे. काय बोट आउट होत्या 2 जर केले ना असे बोट दुखतं संध्याकाळी. सुई आहे ना सुईचं जजमेंट आहे ते.
इथं बोटाचा सपोर्ट आहे हाताच्या मागून वागते तेव्हा ते त्याला लई ताकद भेटते त्यांनी ते बोट म्हणजे इथं वाकून आमच्या बरोबर पुढून बेंडू सपोर्ट देते सपोर्ट बोटाचा हे बघ ना लोटताना सरळ लोट सरळ सुई लोट भरत घुसन कुठं तिरपी घेऊन नाही नाही तेच आहे ना कधी आता डॉक्टर टाळटाळ करायला एक साईड खालीवर जायला मास्टरी झालं आणखी फायब्रोसिस जाणायला ती जाण्याच्या वरचं काय सडाच्या काय दीड पावणे 2 महिन्याची चेक करायचा माणूस ते आता फॉर्म लावते तेव्हा पण जाणार खाली मानायचं आतापर्यंत आम्हाला चालतंय म्हणजे एवढं लवकर ते तपास नाही नाही आपण नाही तपासली मान्य 2.5 महिन्याच्या पुढे चेक करायला तेव्हाच पाहिजे चेक केलं मग तेव्हाच करतो पण त्यांनी डाऊटफुल जरी म्हणले तरी माहिती चेक नाही करायचं नाही उपयोग नाही 1.5-2 महिन्यात हातात नाही घालायचं तेव्हा आता ती म्हणते ना काय ते हे नव्हतं कांड्या ढेप सगळं काढून घेते का एवढं पण आपलं काही नाही पैसे नाही का काही नाही आणि कुठे सांग बाहेर आपण कॅरेट भरली त्याच्याकडून त्याच्या मशीनचं तुटू शकतो ते राहतच ती झटकून घेणं गावात बाईकच नका म्हणा आपलं झटकून घ्यायचं तरी पण बायचान्स कार नाही 25 वर्ष ती जेपीची नाही हे सांगतो शेवटपर्यंत घ्या आता पेनिसिलिनची बॉटल मस्त देऊ काढायचे रक्ताला टाकलेलं हा हे बाजूनपासून काढायची आणि परवापासून बिंदास आंघोळ घालायची बरं कायला स्प्रे मारून दिला का बिंदास आंघोळ घालायची काही होत नाही आता म्हणजे पुसून काढायचं आपलं आहे गरम पाण्याने ते पुसून काढून गोळा करून असं पुसून द्यायचं त्याला काय आम्ही ते लिंबाला घेतली की पुसून काढून स्प्रे घेते स्प्रे अजून काहीच करणार नाही बुध येतापर्यंत दोन वाजता बाबा नाही घ्यायची झोप येते मोठा तास निघून म्हणजे जबरदस्त सोपं नाही आणला तर येतच तुला असं ते म्हणते तीच गंमत दाखवतो फक्त तार काढून मग अरे आता लागली होते आज चिकन नसती गॅरंटी देणार ते सांगते ते खरं मी ऑपरेशन घुसल होती ना ती कुरपामध्ये कृपत होती ते म्हणते काय सांगते ते डबल पाहिलं करून ते काढलं म्हणजे आयुष्य काय याला असेल गावच्या काही इंड्या फिरणाऱ्या मोठ्या पोटाच्या हे सगळं प्लास्टिक आहे
त्याला काय बरं अंगावर बसत नाही. काय गडबड आहे काय? काकाच्या गाडी वगैरे हे कमालच झालं तर. बघा इकडून आडवं नाही तुमचं ते वेगळं प्रकार आहे थोडं. गोटच नाहीये, गोटच नाही. द्वारा इथून टाकेले, हम्म. फक्त इथं गाठण दिसल तुम्हाला. बरोबर. ज्यावेळेस ज्याच्यावर केस फुटता समजणार सुद्धा नाही परत. मरून फट्टी बिट्टी काय नाही शिकार. कपडा बांधायचा फक्त, अच्छा. नो पट्टी नो काही नाही. रोज फक्त आज एक असं स्प्रे मारायचं. सगळं उद्यापासून. आज काहीच द्यायचं नाही. आज तुझी चाळा दूध काढून चालू देणार नाही. मग काय देणार पण मग काढलं चालेल. सगळं सगळं तुमचं जे रुटीन आहे तिचं हा तर चालू ठेवायचं. ते सगळं. अजून थोडं घ्यायलाच पाहिजे पण राहू द्या. लोक येणं काय नाही 2-3 दिवस राहून जेवण बाहेर आणायची माणूस